70-70 स्पोर्ट्सच्या जर्सीज त्यांच्या संपूर्ण टीमला दिल्या जातील आणि हे बक्षीस ते जाहीर करतायत. किरणचे पाटील भाई यांच्याकडून हे बक्षीस जाहीर होतं या टीमला. दोन बॅटर उतरलेत. स्ट्राइकिंग कडे बॅटर राहतोय आकाश आणि नॉन स्ट्राइकिंग कडे प्रतीक. या दोन बॅटरला तुम्ही बघणार आहात. अक्षय साटम या ठिकाणी लगेचच जोडले जातील. सेमीफायनल नंबर 2 चा मॅच सुरू होतोय. दोन्ही टीम लढण्याकरता सज्ज होत आहेत आणि पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाजाला अयूब शेख. पहिलाच बॉल ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिला फाईन लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. चौकार. चौकारणीशी दमदार सुरुवात करताना दिसतोय बॅटर आकाश. पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा उपांत्यपूर्व फेरीतील मॅच मध्ये सुद्धा त्याचा आकाशी फटका होता. गगनभेदी असा फटका होता आणि आता सुद्धा गगनभेदी फटका तो टिकताना दिसतोय. चौकारणीशी खातं उघडतोय. संघाची धावसंख्या आहे ती 4 धावा. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचं धाडस त्यांना करावं लागेल. पुढचा बॉल स्विचचा फटका खायचा होता परंतु आता इथे विकेट मिळेल की काय. आणि होय इथे विकेटचं पतन झालंय. आकाश एक गगनभेदी फटका खेळत आता लगेचच परततोय म्हणजेच इथे यश मिळते गोलंदाजाला. विकेटचं पतन गॉन. दोन बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या फक्त आणि फक्त 4 धाबा. आकाश मागच्या मॅच मध्ये 41 धावांचं योगदान त्याचं होतं आणि या मॅच मध्ये तो सस्वात बाद झालाय. बायकर मॅन अयूब शेख. एकूण 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत. तो कासार ओढवली ठाणे येथून बिलॉंग करणारा खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात या संघामध्ये दिसून येतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगला खेळ होताना दिसतोय. इथे सुद्धा आपण जर बघितलं तर काही पारितोषिक लागली जातात प्रत्येक टीमला. त्यांचे चाहते चोही बाजूने आहेत. पुन्हा आता न्यू बॅटर इन. नवीन बॅटर आलाय मयूर मांगेला. एक अष्टपैलू असा खेळाडू आहे या टीमचा. प्रशांतजी पाटील यांच्याकडून नारंगी टीम करता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. हे सर्व चाहते आहेत क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि त्या क्रिकेट प्रेमींना आपण इथे बघतोय. धावसंख्या धावपळकावर जर बघितली तर 4 आहे. महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतोय बॅटरवर परंतु या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. आज खरा संघर्ष आहे प्रत्येक खेळाडूचा. ऑफ स्टंपर शफल झाला होता. कळायचं होतं ऑन साइडला चेंडू थांबतोय. ऑफ साइडला शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये आणि चांगली उसळी प्राप्त करणारा चेंडू दिसलाय अयूब शेखचा. चांगला मारा करतायत. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन त्यांच्या प्रत्येक चेंडूमध्ये आपण पाहिलंय आणि आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 5. सफलता मिळत असते गोलंदाजाला जेव्हा ते मेहनत करतायत. चांगले अँगल्स बनवलेत. पूर्वी कासारओढोली संघामधून कळत असताना एक गाव एक संघामधून हा हिरा अचानकपणे चमकताना दिसलाय. फुल टॉस बॉल. प्रतीक घरत या चेंडूवर हल्ला करतायत. पाहूया काय घडलंय. चेंडू जातो स्क्वेअर लेग रीजन मध्ये. सीमा रेषे पार. धावा मिळतात 4. चौकार. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण. स्पर्धेमध्ये सुद्धा बायकर मॅन म्हणून अयूब याची आपण चर्चा करतोय. त्याच खेळाडूला या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली होती आणि तो खेळाडू आता तयार आहे. पुन्हा एकदा आता बॅटरने आक्रमक भूमिका घेतली आहे. चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. सरळ सीमारेषे पार. आर पार. दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार.
भूमिकेमध्ये बॅटर येत आहेत आणि प्रतीक गरत याच्या प्रत्येक षटकाराकरता चेतन वर्तक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. एक उंचपुरा असा खेळाडू आहे, तो सुद्धा मेहनतीने पुढे आलाय आणि आज त्याने सुद्धा चांगलं नाव केलंय. धाव संख्या 15. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलं होतं आणि हा चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतात 4. लोकनेते चषक चौकार. अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती, वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे, त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये सुद्धा चेंडू त्या ठिकाणी देण्यात येतोय. एक षटक संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 19. चांगली सुरुवात करून दिलंय, विस्फोटक रूप धारण केलंय. 1 गडी जरी बाद झाला असला एनसीसी नारंगी टीमचा, तरीही प्रतीक गरत आणि मयूर या 2 बॅटरने 3 बॉल मध्ये प्रतीक गरत मागच्या मॅचची कसर पूर्ण करतोय. मागच्या मॅच मध्ये 12 धाबा करून तो बाद झाला होता. त्याच्यानंतर आता त्यांनी ठरवलंय आज रंगरंगोटी मला करायची आहे या एनसीसी नारंगी संघाकरता आणि भरपूर मेहनत करून तो धावा बनवतोय. एकूण धावसंख्या 19. 1 गडी बाद. पुन्हा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला. यश याच्यावर सुद्धा नजरा असतील. लागोपाठ 3 षटकार ठोकणाऱ्या बॅटर करता धीरज पाटील, योगेश यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. धीरज पाटील आणि योगेशची हे लगातार 3 षटकांकरता 5,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर करतायत, परंतु आता यश गोलंदाजी मार्गावर आलाय. स्लो ओव्हर 1 स्विच हिट केलाय, चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने गेलाय. 1 धाव मिळाली, 1च धावेवर समाधान मानावं लागतोय. बॅटरची कृती पाहिली होती गोलंदाजाने आणि तो अभ्यास करून चेंडू टाकला होता. यावेळेला जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. अशी सरासरी जर राहिली तर 69-70 धाबा धावफलकावर येऊ शकतायत. प्रथमतः बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी या टीमच्या 1 गडी बाद 20 धाबा. उबेद खान मुन्ना या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, कोळे गटातील अनेक मॅच मध्ये त्यांनी आपले दहशत दबदबा दाखवलाय आणि खरं तर पॉवर प्लेचा बादशाह म्हणून सुद्धा त्याच्या नावाची चर्चा आपण नेहमीच करत असतोय. उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्यांनी केलाय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झळकावणारा तो खेळाडू ठरला. संत गतीचा चेंडूवर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. शॉर्ट बॉल मिळाला आणि लगेचच तुटून पडलाय उजव्या हाताचा बॅटर प्रतीक गरत आणि चेंडूला पाठवून दिलं थेट मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा त्याला मिळाल्यात आणि 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 26 धाबा. खरं तर क्रिकेट एक असं माध्यम आहे ते तुम्हा आम्हाला प्रत्येकाला एकत्रित करतं. या क्रिकेटमध्ये कोणतीच जात आणि कोणताच नाही धर्म, क्रिकेट खेळणं हेच आपलं कर्म आणि त्यामुळेच हे सर्व क्रिकेटपटू एकत्रित आलेत, चांगला खेळ करताना दिसत आहेत. अक्षय साटम पुन्हा आमच्या समोर जुडले जात आहेत. अक्षय 1.2 बॉलची समाप्ती, धावसंख्या धावफलकावर 26 झाली आहे. पुन्हा आता चर्चा करतायत उबेद खान, कारण हा मॅच जर हातातून निसटला तर मग पुन्हा 365 दिवसांची वाट पाहावी लागेल या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी. आणि आता उबेद त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करताना दिसतोय. पॉवर प्लेचं जे षटक होतं ते संपल्यानंतर सुद्धा जे बॅटर आहेत ते आक्रमक भूमिकेमध्ये येताना दिसत आहेत. यशवर सुद्धा हल्ला केलाय,
धावसंख्या 26. अक्षय. नक्कीच एनसीसी नारंगी संघ पहिला मॅच जर पहिला इतका टफ झाला होता की त्या संघाने तिथे बाजी मारली. मी म्हणे लक फॅक्टर देखील दिसलं. आणि दरवर्षी पतू पॅकरची जी स्पर्धा असते मागील वर्षीमध्ये देखील एनसीसी नारंगी संघाने बाजी मारली होती त्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल स्टायलिश हेलिकॉप्टर फटका मिड विकेटला खेळलाय. फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट आणि काय फिल्डिंग केले काय फेकी केले. फटका जितका चांगला होता ना तितकीच चांगली फिल्डिंग. 1 रन येतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावपळकावर लागल्या जातात त्या 27 धाबा. 1 गडी बाद 27. 1.3 बॉलची समाप्ती. सरासरी तर अगदी उत्तमरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना एनसीसी नारंगी या टीमची. पुढचा बॉल ओहो पुन्हा आता ओव्हर पिच बॉल होता. ऑफ स्टंपवर आधीच सफल झाले होते बॅटर. अंदाज बांधता आला नाही पडणाऱ्या या चेंडूचा आणि त्यामुळेच चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलात. बॅटची एज लागली जरूर. 1 धाव मिळाली. एका धाब्याची धावसंख्या पुढे सरकताना 1 गडी बाद 28. यश बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय 4 बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत. धावा 9 खर्च केल्यात या गोलंदाजाने. स्ट्राईकला प्रतीक आहे. प्रतीक घरत. चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप मधून फिल्डर पुढे येईल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आरामात 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जेवढे चौकार षटकाराला व्हॅल्यू आहे ना तेवढाच व्हॅल्यू सिंगल डबलला देखील आहे. हे ठाऊक आहे प्रतीकला. आणि 2 या धावसंख्येने धावपळक 30 धावा 5 बॉल. यस आत्मविश्वास तर वाढलाय प्रतीक घरत या बॅटरचा आणि त्यामुळेच मेहनत ते करताना दिसत आहेत. पाहूया या चेंडूवर काय घडतोय. फुलपिच बॉल होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने येतोय. 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. थ्रो करण्याआधी 1च धाव मिळाली आणि याच बरोबर धावफलकावर धाबा लागल्या जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 31 धाबा. सरासरी 15.50 ची आहे. आणखीन 2 षटक शिल्लक आहेत. त्या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. असं एकच हाय कमी कशात नाही. असं एकच हाय कमी कशात नाही. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकत आहात बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025. आज जर पाहिला तर एक गाव एकचा जो फॉर्मॅट आहे ना त्याचा अंतिम दिवस आहे. परंतु उद्याला देखील ही स्पर्धा कंटिन्यू असेल कारण की उद्या खेळणार आहेत NCA चे 10 संघ. म्हणून प्रेक्षकांना देखील विनंती आहे की उद्या देखील आपण यायचं याच गर्दीने कारण की उद्या 10 बलाढ्य संघ तुमच्या भेटी करता येतील. आणि उद्याचा पहिला मॅच थेट दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 3 वरती मिस्टर दानिश आलाय. बघूया दानिश कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण की प्रतीक घरत 7 बॉल मध्ये 24 या धाव संख्येवरती खेळतोय. 31 धावा 1 विकेट. विरार गावातील कळम गावातील सुपुत्र आणि आयकॉन प्लेअर म्हणून आज चांगली बॅटिंग तो करतोय प्रतीक घरत. 7 बॉल मध्ये 24 या धाव संख्येवरती तो खेळते. बॉलर तयार दानिश. चांगला फटका आहे आणि या फटक्यावरती जर पाहिलं ना फक्त कलात्मक दाखवली. गॅप शोधला. इनटू द गॅप मधून येतोय आणखीन एक चौकार. हे आपण रिप्ले मध्ये बघूया काय शॉट सिलेक्शन होतं. खरं तर हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लेग स्टंपच्या दिशेने होता आणि त्या चेंडूला खोदून काढलं आणि अगदी योग्य जागा शोधून सुद्धा काढली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फुलली. धावसंख्या बहरली. धावसंख्या 35. पुढचा बॉल गोलंदाज तयार.
सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू येतोय अथोडक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक फंबल झालाय, एकच धाब्यावर समाधान मानतायत बॅटर. प्रत्येक षटकाराकरता निहारजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय एनसीसी नारंगी संघाला. धावसंख्या 36 वर 1. अक्षय 36 धावा, 1 विकेट. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा आलाय. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल. यावेळी पाहिलं तर इनसाइड आउट करून कव्हर ड्राईव्ह केला होता. चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आणि इथे मात्र एकच धावेल. सिंगल डबलला व्हॅल्यू दिले आणि तोच बेनिफिट संघाकरता होतोय. एनसीसी नारंगी संघाची धावसंख्या आहे 37 धावा, 1 गडी बाद 3 बॉलच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक टाकण्यात दानिश आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याने वापसी करून दाखवलंय. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्याच्यानंतर लगातारचे 2 चेंडूवर फक्त 1-1 धाव आपल्याला येताना दिसली. ओहो, डावीशी सोडून जाणारा बॉल आहे. वेग भन्नाट होता परंतु नियंत्रण नव्हतं, त्यामुळे वाईट घोषित केलंय पंच ललित भोईर सरांनी. या चेंडूला अतिरिक्त धाब्यांची धावसंख्या झाली 1 गडी बाद 38. एनसीसी नारंगी टीमला प्रत्येक 6ला प्रशांत पाटील यांच्याकडे देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एनसीसी नारंगी संघावरती जास्तीत जास्त पारितोषिक लागले जात आहेत, परंतु उबैद खान मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली. मोहनदादा पाटील यांच्याकडून कॅश प्राइज त्याला देखील दिलं गेलं होतं. ऑफ स्टंप वर आता बाहेर, कुठेतरी दुविधा माइंड मध्ये आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय, गलतीचे मिस्टेक होते आणि मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे गोलंदाजाच्या. आणि खरं तर ती वॉल आहे ती दिवार बनलंय. म्हणजेच एक बघितलं तर जी जबाबदारी दिली होती प्रतीक गरत या बॅटरवर, त्या जबाबदारीने तो खेळ करतोय. आयकॉन आहे आणि आयकॉनची भूमिका काय आहे त्याला ठाऊक आहे. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 39, 1 गडी बाद. ओ, क्रॉस बॅटने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झाला परंतु यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू वळतोय. धावसंख्येत बदल होत नाही. 1 गडी बाद, धावसंख्या 39. हे षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 2 वाईड गेले आणि त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. 39 धावा, 5वा चेंडू. दानिश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. प्रतीक स्ट्राईकला आहे, चांगली बॅटिंग तो करतोय. यावेळी काय बॉल टाकलाय ऑफ स्टंप वर. वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू, वाईड लाईनीच्या आतमधला चेंडू, टिचून मारा केला होता. अप्रतिम चेंडू. आता मला असं वाटतं की परिपूर्ण अभ्यास केलाय दानिश या गोलंदाजाने त्या प्रतीक गरजचा आणि त्या अनुषंगाने तो चेंडू टाकतायत. कृती बघितल्यानंतर योग्य त्या दिशेने चेंडू टाकताना दिसलाय दानिश हा गोलंदाज. धावसंख्या धावपळकर 39, 1 गडी बाद. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. हे विशेष आहे लोकनेते चषक 2025 मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा कोळात टाकला होता. वाईड यॉर्करचा मारा, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर एनसीसी नारंगी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 39. शेवटचा 1 षटक शिल्लक आहे. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं ना संदीप सर, तर काहीकांना वाटलं की जुचंद्र नगरीमध्ये क्रिकेटचे सामने होणार नाहीत, परंतु दत्ताळीकरांचा आणि नागेश काका मैदानाचं खूप कौतुक करेन. ज्या अनुषंगाने प्रत्येक स्पर्धा, जेवढ्या स्पर्धा जुचंद्र गावामध्ये आपण अजिंक्य मैदानावर पाहिल्यात तेवढ्याच स्पर्धा इथे देखील झाल्यात आणि सुपर डुपर हिट राहिल्यात. म्हणून काय म्हणाल एकंदरीत या ग्राउंड विषयी? नो डाऊट स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर अनेक स्पर्धा होतच राहत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुद्धा रजनी क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. एक ऐतिहासिक असं क्रीडांगण आहे अक्षयजी हे. नक्कीच भरपूर इतिहास झालेत आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात देखील अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले. पहिल्याच अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर 2 बॅटर 50च्या जवळ आले आणि त्याच्या नंतरच्या मॅच मध्ये उबैद खानने तिथे दाखवून दिलंय. मुन्नाने त्याच्या बॅट मधून आल्यात 50 धावा. अर्जुन आलाय बॉलिंग मार्क वरती. अर्जुनचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय.
मिड विकेटला चेंडू जाईल, फिल्डर फिल्डिंग करेल आणि तिथपर्यंत एक धाव येईल. एका धावेने धावपळक 40 धावा. चांगले अँगल्स अर्जुन आडे या गोलंदाजाचे फिरताना दिसून येत आहेत. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 1 गडी बाद 40 धाबा 40 रन्स. षटकारांच्या हॅट्रिक करता सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आहे. महेश किनी यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करता 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. परंतु बघूया ती हॅट्रिक होईल काय. सध्या एकेरी दुहेरी धावसंख्येवरच भर मानावं लागतंय, समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 गडी बाद 41 41 13 मध्ये 30 धावा प्रति घरत या बॅटरने बनवलेत. 4 बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचे. जागा बनवली आणि पाहिलं तर लॉंग ऑफला हा चेंडू खेळला होता. वाईड ऑफ लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग होते आणि लगेच फेकी देखील अप्रतिम पाहिजे. एकच धाव येईल. धावपळक 42च्या घरामध्ये 3 बॉल शिल्लक आहे. एखादा चौकार षटकार बॅटिंग करणारा संघ विचार करतोय. अगदी बरोबर आणि तोच विचार त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. दोन्ही बॅटरनी एकमेकांच्या बॅटला स्पर्श केलाय आणि खऱ्या अर्थाने आता शेवटच्या 3 बॉलवर मोठे फटके येण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक गरज स्ट्राइक इन कडे आहे. अर्जुन आडे तयार. प्रतीक घरत करता कोळवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला खेळून काढला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. चेंडू उचलेपर्यंत बॅटर 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय इथे सुद्धा पाहायला मिळतोय. 2 धाब्यांची भर पडली आणि धाबा झाल्या धाव पळकाभर 44 44. काय गोलंदाजी केली जाते. अगोदर दानिश या गोलंदाजाला पाहिलं तर सलग 3 बॉल त्याने देखील वाईड यॉर्कर हाताळले होते आणि अर्जुनने देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी केले. मागील 2 बॉल पुन्हा एकदा त्यांनी यॉर्कर टाकले होते. या बॉल वरती 2 धावा आल्यात. धावपळक 44 धावा 44. 1 विकेट. पार्टनरशिप देखील चांगली होते 2 बॅटर मध्ये. परंतु प्रत्येक घरात 14 मध्ये 32 धाव संख्येवरती खेळतोय. पुढचा बॉल आता मात्र जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंटला डीप मध्ये चेंडू गेलाय आणि ते पाहिलं गेलं तर 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावेने धावपळक पुढे येते 46च्या घरात. सिंगल डबल धावा येत आहेत. अंतिम बॉल या इनिंगचा असेल. खऱ्या अर्थाने 1 मॅन आर्मी अशी भूमिका त्याने अदा केली आहे. 15 मध्ये 34 धावांचं योगदान त्यांचं पाहायला मिळतोय आणि 46 धावा संघाच्या बनलेत. 46 मध्ये 34 धावा एकट्या प्रतीक घरत या बॅटरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. दुसऱ्या बाजूला बुद्धिमत्तेचा अगदी योग्य पद्धतीने वापर केलाय तो म्हणजेच उबैद खान मुन्ना या खेळाडूने. अगदी योग्य वेळी योग्य खेळाडूला त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर आणलाय. शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावे करता बॅटर धावतायत. 2 धावा सहजरित्या होतात पूर्ण आणि कदाचित 3री धाव सुद्धा होईल काय. पाहता पाहता 3 धावा पूर्ण केले जात आहेत. दोन्हीही जणू काय मॅरेथॉन मध्ये धावलेत की काय. या दोन्ही बॅटरने चांगला प्रतिसाद दिला. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली 49. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 49 झालेत आणि 50 धावांचं लक्ष रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघासमोर ठेवलंय. अक्षयजी आणि काय बॅटिंग केले प्रतीक घरत या बॅटरने. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 16 बॉल मध्ये 37 धावा प्रतीक घरत करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम इनिंग बिल्ड केले एनसीसी नारंगी टीम करता आणि जो आयकॉन प्लेयर निवडलाय ना आज तो योग्य दिशेने सफल राहिलाय. यस अगदी योग्य या ठिकाणी आपण बोलतोय. खऱ्या अर्थाने कॅमेरामॅन सुद्धा त्यालाच फोकस करतायत. बघू शकतायत पहिला धक्का झटपट लागला होता. आकाश बाद झाला. त्याच्यानंतर चांगली भागीदारी दुसऱ्या विकेट करता दोन्ही बॅटरनी केली. म्हणजेच फक्त पहिल्या इनिंग मध्ये एकच बॅटर बाद झाला. तदनंतर भागीदारी जी होती ती भागीदारी तोडण्यामध्ये असफल ठरले रॉयल स्टर्नर मिरारो टीमचे गोलंदाज. आता गोलंदाजी अनालिसिस पाहूया ती कशी झाली त्यांच्या टीमची. अक्षय आयुब याने पहिलं षटक त्या ठिकाणी टाकलं होतं. बायकर मॅन ज्याला म्हटलं जातं. 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आतापर्यंत आहेत त्याचं ते पहिलं षटक मागणं ठरलं. 18 धावा खर्च केल्या. यश
या गोलंदाजाने एक षटक टाकलं, 12 धावा खर्च केला. इकॉनॉमी त्याचा 12 पाहायला मिळाला. दानिशने एका षटकामध्ये 8 धावा खर्च केला. इकॉनॉमी त्याचा 8चा. आणि अर्जुन आडे याने एका षटकामध्ये 10 धावा खर्च केला. त्याचा इकॉनॉमी आपल्याला 10चा पाहायला मिळाला. असा होता हा गोलंदाजीचं विश्लेषण. आता पुन्हा वळूया, स्वागत समारंभ त्या ठिकाणी आपण करणार आहोत आमच्या पाहुण्या मंडळींचा. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. खरे तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे समालोचक रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील आघाडीतील 3 समालोचक आहेत. त्यामधील एक नामवंत समालोचक सन्माननीय जयजी भोसले सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण सरांना राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. खरं तर जुचंद्र नगरीतील सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे हे समालोचक जयजी भोसले सर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला गेला. आपण सर आला त्या स्पर्धेमध्ये, आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय. खरोखरच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि नामवंत समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचा गोड आवाजाने मंत्रमुग्ध केलं. या परिसरातील आमच्या लाडक्या प्रेक्षकांना युट्यूब वाहिनीद्वारे सुद्धा बरेचसे प्रेक्षकांनी स्तुती सुमने ज्यांच्यावर उधळली असे लाडके महाराष्ट्राचे नामवंत समालोचक जयजी भोसले सरांचं धावतं समालोचन तुम्ही ऐकलं आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी झालेला आहे. थँक्यू सो मच जयजी, आपण खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलं. तर या ठिकाणी जयजी भोसले सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. खरं तर प्रथमेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेश भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते जयजी भोसले सरांचा स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय. सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं समालोचक जयजी भोसले सर यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि त्यांना सन्मानित केले जात आहे. जयजी भोसले सरांना विनंती असेल या स्पर्धेविषयी खरं तर आपण 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. समालोचक जेव्हा समालोचन करण्यासाठी बसतो ना तेव्हा भरपूर सारं बोलून जातो, परंतु जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे शब्द भरपूर कमी असतात. परंतु जयजी भोसले सर असे आहेत ना की त्यांच्याकडे शब्दांचा भंडार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेविषयी मनोगत ऐकणार आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभारी असेन, कारण हे 5वं पर्व जसं पुढे आलं, लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आपण पाहिला. हा अभूतपूर्व सोहळा आहे, खूप साऱ्या आठवणी घेऊन जाईल. मी पत्तूजी यांचे विशेष आभार. अगदी त्याच वेळेला मग संपूर्ण आयोजन समितीचे, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उदंड असा प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळाला. तथा यावर्षी जी काय स्टँड जे मला वाटतं पुढच्या वर्षी कमी पडतील. पत्तूजी आज हे आयोजन पाहता इथे प्रेक्षक वर्गाची जी काही गर्दी झाली आहे, इथे येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. राजकारणातील धुरंधर, गावातील प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्ती इथे आले. परंतु या व्यासपीठावरती एक बाब आवर्जून मी पाहिली, निशांजी, खऱ्या अर्थानं इथे प्रत्येक राजकारणातील धुरंधर या व्यासपीठावरती आले. त्यांचा सर्वांचा सन्मान करण्यात आला आणि पत्तूजींच्या या कार्याला एक हक्काचा, मानाचा आणि आदराचा सलाम. धन्यवाद. पुन्हा एकदा मला तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल विशेष करून आभारी असेल. थँक्यू. तर नक्कीच खूप चांगलं मनोगत आपण ऐकलं. जयजी भोसले सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकला. खरं तर सर्वांना हवा हवासा वाटणारे हे समालोचक महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकतोय. आणि उद्या जर पाहिलं तर पनवेलमध्ये आणि अगदी जर पाहिलं तर रायगड परिसरामध्ये त्यांना समालोचन करण्यासाठी जायचं आहे. त्यामुळे जयजी भोसले सर आपल्या पासून रजा घेत आहेत आणि पुन्हा एकदा त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
अगदी बरोबर. आणखीन एक माहिती मिळते की प्रतीक घरत रिलायन्स द्वारे क्रिकेटच्या मॅचेस खेळतोय आणि 2 सेंचुरी त्यांच्या टाइम फील्ड मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. आता सुद्धा चांगले रेकॉर्ड्स त्यांनी केलेत. प्रेमजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्वरित आपल्या अतिथी कक्षामध्ये या. प्रेम पाटील यांनी अतिथी कक्षामध्ये या. गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात होतोय. अक्षय सटम पुन्हा एकदा जुळले जातात. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत आणि समोर फलंदाज आहे उजव्या हाताचा आयुब शेख. अमित पाटील साहेबांकडून पारितोषिक लागलं जातं. विकेट हॅट्रिक करता 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अमित पाटील साहेबांकडून हे पारितोषिक लागलंय एनसीसी नारंगी संघाला. आणि एनसीसी नारंगी संघ फायनल जर जिंकतोय तर किरण पाटील भाई यांच्याकडून 70 स्पोर्ट्सच्या जर्सी त्यांच्या टीमला दिल्या जातील. राईट आर्मचा मारा कोळवर टाकायचा होता. या चेंडूला फुल पिच बनलाय हा चेंडू आणि शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली बॅटरला. बॅटर आयुब शेखने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1. दोन्ही आयकॉन प्लेयर आहे. पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेट मध्ये उमेद खान मुन्ना आणि जबरदस्त आपल्या छाप सोडले. खास करून या स्पर्धेमध्ये खास इनिंग त्याने बिल्ड केले. कालच्या रात्रीमध्ये जर पाहिला तो आला होता येल्लो कॅप घेऊन आणि त्यांनी सांगितलं होतं की मला येल्लो कॅप हवी आहे या स्पर्धेची देखील. ती येल्लो कॅप आणि येल्लो टी शर्ट आपण पाहू शकता परिधान करून आहे तो. आणि त्या प्रकारचा खेळ देखील त्याने दाखवलाय. 100हून अधिक धावा या खेळाडूच्या नावावर आहे या स्पर्धेमध्ये. अनिकेत बॉलिंग मार्क वरती. उमेद खान जागा बनवली. ड्राईव्ह केलाय. अप्रतिम ड्राईव्ह होता. तेवढंच चांगली फिल्डिंग. 1 रन कंप्लीट. प्रत्येक चेंडू अडवणं फार महत्वाचं आहे. यस अगदी बरोबर. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर शतरक्षकाने पुढे येऊन तो चेंडू अडवला पाहिजे आणि ते काम सध्या एनसीसी नारंगी संघाचे खेळाडू करताना दिसत आहेत. धावसंख्या धावपळकावर बिन बाद 2 चेंडूंचा सामना झालाय. 2 चेंडूंमध्ये 2 धाबा आल्यात. आयुब हा स्ट्राईक इन कडे आहे तर दुसऱ्या बाजूला अनिकेत गोलंदाजी मार्गावर. शॉर्ट बॉल होता. वाईट बॉल आहे. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर हा चेंडू निघतोय. त्यामुळेच पंच ललित भोईर सरांनी इशारा केलाय दॅट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाबेची धावसंख्या पोहोचली 3 वर. आयुब शेख बायकर मॅन आणि जबरदस्त आयुब शेखने बोलवाला दाखवलाय. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागली होती द ग्रेट मराठा संघामध्ये ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून. डेड बॉलचा इशारा आलाय. रनवे मध्ये बिघाड झालाय म्हणून डेड बॉल येतोय. धाव फलक जर पाहिलं 2 बॉल 3. अगदी बरोबर. 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा धावपळकावर लागल्या आहेत. अक्षय इथे सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिकेमध्ये गोलंदाज दिसत आहेत. उंचीचा फायदा त्या गोलंदाजाला होतोय. त्यामुळेच चांगले अँगल्स त्याचे बनत आहेत. 38 सर्कलच्या जवळून तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अनिकेतचा पुढचा बॉल. ओ जोराने बिग हिट करायचा होता. पॉवर जनरेट करायची होती परंतु काय काटा बदललाय. बॉलने आतून बाहेर वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आउट स्विंग केला जातोय. फॅन्टास्टिक डिलिव्हरी. डॉट बॉल. 3 बॉल 3 धावा. आतापर्यंत फलकावरती 50 धावा संख्येचं आव्हान. हाही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल ही अपेक्षा आहे प्रेक्षकांना. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. सध्या एकच वादा अनिकेत दादा आणि त्याचा एकच इरादा डॉट चेंडू टाकण्याचा. काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. यॉर्कर लेंथ सारखी चेंडूची हाताळणी केली जाते. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर हा बॉल काय सरप्राईज केलाय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. प्रश्न विचारला होता पंचांना परंतु डॉट बॉल येतोय. यस त्रस्त करणारी गोलंदाजी आतापर्यंत अनिकेत या गोलंदाजाने केलेली आहे. सांगितलं जाते की समय बडा ताकदवर होता है.
कभी कभी जंगल में राज करने वाले सिंह को भी सर्कस में नाचना पडतं आणि तशीच गत या ठिकाणी पाहायला मिळते बॅटरची. एका मोठ्या खेळाडूला नाचवलंय. ओहो, आणखीन एक चांगला बॉल बीट केलं बॅटरला. ब्लाइंड स्ट्रोक खेळताना दिसलेत बॅटर आणि याच बरोबर धावसंख्या धावपळकावर आता थांबलेली आहे. धावा आहे धावपळकावर 3. अप्रतिम मारा होतोय अनिकेत या गोलंदाजाचा. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिलंय. हा बॅटल आहे, ही चुरस आहे, ही दहशत आहे अनिकेत नावाची आणि ती दहशत पसरवले गेले. अनिकेत नावाचं वादळ ऍज अ बॉलर म्हणून आयुब शेख सारख्या बॅटरला खडे खडे खेळवलं जातंय हेच म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा 3 धावा 5 बॉल. आयुब शेख कधीही षटकार ठोकू शकतो, ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये. पुन्हा एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे या ओव्हर करता अनिकेत करता. सलग 4 बॉल डॉट. आयुब शेख मिस्टर बायकरमॅन, त्याला मात्र इथे खडे खडे चेंडू बीट केले जात आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉन. पक्ष बहुजन विकास आघाडी त्याची साऱ्यांना लागले गोडी. त्याची साऱ्यांना लागली गोडी, त्याची साऱ्यांना लागली गोडी. हर समाज कार्यात वसई विरार प्रीमियर लीग देखील अनिकेत खेळला होता. तिथे देखील आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड केली होती, म्हणून आयकॉन सारखीच खेळी दाखवली होती त्या स्पर्धेत आणि आज आयकॉन म्हणून निवड केले. आयकॉन वर्सेस आयकॉन हा बॅटल रंगला आणि तिथे बाजी मारली अनिकेतने. यस, बाजी तर मारले, परंतु समर्थक सुद्धा फार मोठ्या संख्येने त्या टीमचे पाहायला मिळत आहेत. पोरण नारंगीवाली या ग्रुपने लगातार 3 विकेट घेतल्यानंतर 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. लगातार 2 विकेट घेतल्यानंतर 3,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जाहीर केलंय नारंगी टीमला. पाहूया काय घडलंय. भरपूर फॅन्स मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जाताना दिसत आहेत काही खेळाडूंचे आणि हे रिप्ले दाखवले जातात कशा प्रकारे चेंडू डॉट केलेत. प्रत्येक चेंडूचं जर पाहिलं ना अनालिसिस दाखवला जातोय. आयुब शेखने 4 बॉल डॉट केले आणि तेच पाहिलं. अप्रतिम गोलंदाजी, फॅन्टास्टिक, इनक्रेडिबल, आउटस्टँडिंग. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता आता 47 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय, 15 पेक्षाही जास्त तो बनलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा मिळाल्यात रॉयल स्टॅनर मीरा रोड या टीमला. चांगली गोलंदाजी होताना दिसली. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू आता आक्रमक भूमिकेमध्ये येईल काय? ओहो, आक्रमक भूमिकेमध्ये तर तो आला होता, परंतु प्रतीक घरात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये हा टिपलाय झेल. फलंदाज उबेद खान होतो फेल. विकेटचं पतन, बिग ब्लो. रेकॉर्ड तोड. दादा साऱ्यांचा रेकॉर्ड तोडी, दादा साऱ्यांचा रेकॉर्ड तोडी. हर बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय ना समजा. एकापेक्षा एक भारी आणि नक्कीच लय भारी गोलंदाजी होते. डॉट बॉल केले आयुब शेखने. प्रेशर आला उबेद खान वरती आणि त्यालाच आता परतावा लागतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय आणखीन एक टेनिस विश्वातील नामचिन्ह खेळाडू. ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जाते. अमीर दावेदार आणि प्रबल दावेदार देखील हा बॅटर आहे. ज्या पद्धतीने ज्या सिच्युएशन मध्ये आलाय, आयुब शेखनी जरी डॉट बॉल केले असले ना तरी संदीप सर, आयुब शेख असा ट्रम्प कार्ड बॅटर आहे की मागे काय झालं ते विसरून तो देखील चांगली बॅटिंग करेल ही आशा आहे, होप्स प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि अशा मॅच आपण अनेक बघितले अक्षय की त्यांनी जरी चुका केल्या तरी नंतर तो त्या चुका सुधारतोय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि 17 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता. मयूर बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. स्ट्राईकला बॅटर आहे अमीर दावेदार. अमीर करता हा बॉल, बॅटची एज लागली आणि इथून आता धावा येतील ही अपेक्षा आहे. आउटसाइड एज, कॉट बिहाइंड आणि त्यानंतर येतोय हलकासा चौकार. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. हे आपण बघितलं की बॅटचा स्पर्श झाला होता. 2 शतरक्षकाने प्रयत्न सुद्धा केले होते, परंतु लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू सीमा रेषेला करतो स्पर्श आणि चौकारण्याची वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. हर्ष, पुढचा बॉल गोलंदाज तयार.
ओ भन्नाट वेगाने चेंडू जरूर टाकलाय, नियंत्रण नव्हतं, त्यामुळेच वाईट बॉल असेल. अतिरिक्त धाबेची नोंद होतोय. धावसंख्या धावपळकावर सध्याच्या घडीला लागली आहे 1 गडी बाद 8. 42 धावा अजूनही पाहिजेत. आणि एक चेंडू हवा असतो टेनिस क्रिकेट मध्ये मोमेंटम शिफ्ट करण्याकरता. तो मोमेंटम शिफ्ट झालाय आता. आमिर दाफेदार स्ट्राइक वरती आलाय. स्विच हिटचा फटका मी म्हटलं एक चेंडू पाहिजे असतो मोमेंटम शिफ्ट करण्याकरता आणि त्याच पद्धतीने स्विच हिटचा स्वीट हिट चौकार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले. हे बघितलं आपण स्क्वेअरीज थर्ड मॅनच्या रिझन मध्ये उलटा पुलटा फटका पाहायला मिळाला बॅटर आमिर दाफेदारचा. 2 बॉल मध्ये त्याने 8 बनवलेत. संघाची एकूण धावसंख्या झाली 1 गडी बाद 12. रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा घसरतोय, 15च्याही जास्त वर आहे अत्यावश्यक धावगती. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे समोरच्या इन कडून, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो, काहीतरी सल्ला देतोय. पुढचा बॉल ओ शॉर्ट बॉल होता, अगोदरच इरादे केले होते पक्के. 1 धाव मिळाली. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकाच धावेवर तो समाधान मानतोय. एका धावनीची धावसंख्या 1 गडी बाद 13. 1.4 बॉलची समाप्ती, 13 धावा धाव पळकावर. 14 बॉल मध्ये पाहिजे 37 धावा. अजून एक आमच्यापर्यंत अपडेट न्यूज येते. या 2 बॉल नंतर ती न्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या मॅच ची स्थिती फार गंभीर आहे. आयुब शेख यावेळी मात्र त्याच दिशेने तीच दशा, आणि आज मी म्हणेन आतापर्यंत तरी आयुब शेखचा बोलबाला राहिलेला नाहीये. कदाचित ही रात्र त्याच्या करता नाहीये सध्याच्या घडीला. अगदी बरोबर, कारण 6 बॉलला सामोरे जात फक्त एकच धाव त्या खेळाडूने बनवलेली आहे. या दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल आयुब करता. टोचणारी गोलंदाजी आपण पाहिली. कोळवटप्पाचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या पालुत्रीमध्ये चेंडू अडवलाय. टाळ्यांचा आवाज चोहे बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 37 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 37. 12 बॉल 37 ची गरज. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्याला एनसीए चे 10 संघ खेळणार आहेत. उद्या देखील तुम्हाला एनसीए मध्ये देखील 2 आयकॉन प्लेयर पाहायला मिळतील प्रत्येक टीम मध्ये. अशी अपडेट आमच्यापर्यंत आले ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि उद्याला देखील मजा येईल. आज जरी एक गाव एक फॉर्मॅटचा अंतिम रात्र असली ना तरी उद्याला देखील याच संख्येने आपण यायचंय, कारण की उद्याला आहे एनसीए अधिकृत 10 संघ. पतू पॅकर ची ज्या वेळी स्पर्धा असते ना, स्पर्धा कितीही मोठी असली तरी एनसीए चा एक हाफ असतो ना तो ठेवला जातो रिझर्व डे त्या संघाकरता. म्हणून एनसीए देखील पहिल्यांदाच इतकी मोठी मॅच खेळताना दिसेल. त्यांच्याकरता देखील नक्कीच प्राऊड फिलिंग असतील संदीप सर. यस, अगदी बरोबर. या ठिकाणी 2 आयकॉन खेळाडूंना संधी देण्यात येतोय आणि एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल एनसीए मध्ये. एनसीए चे आपण जे 10 संघ प्रत्येक दिवशी बघत असतो, उद्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये प्रत्येक संघाला ही एंट्री प्रवेश या विना शुल्क मिळेल, म्हणजेच मोफत प्रवेश असेल एनसीए मध्ये खेळणाऱ्या त्या 10 संघांना. अजून काय पाहिजे एका स्पर्धेमध्ये? मोफत एंट्री आहे, नो डोनेशन. फक्त चांगला क्रिकेट खेळा. पतू पॅकर आणि संपूर्ण बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व तुमच्या करता सर्व गोष्टी देण्याकरता तत्पर आहे. 12 बॉल 37 ची गरज. 13 आकडा क्रिकेट मध्ये अशुभ मानला जातो. कधी कधी बॅटर करता, कधी कधी गोलंदाजा करता, कधी कधी फिल्डर करता, आणि तोच आकडा आलाय 13 वरती. काहीतरी ट्विस्ट आहे, हेच पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? 12 बॉल 37 ची गरज. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा. यावेळी सांगितलं होतं 13 म्हणजे फेरा, आणि 13 आकडा टेनिस क्रिकेट मध्ये अशुभ मानला जातो. आउटसाइड एज, कॉड बिहाइंड, विकेट डाऊन. समजाना कोणा परका अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा.
हे बघितलं आपण, हताश होत निराश होत बॅटर आमिर दाफेदार हा खेळाडू परततोय. ज्या खेळाडूच्या नावावर 2 बाईक आहे तो खेळाडू लवकर बाद झालाय. आता दबाव येऊ शकतोय अयूब शेख या बॅटर वर. पाहू शकतायत बाहेर निघणाऱ्या चेंडूला कसं चिडलं होतं आणि फ्लाय स्लिप मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या रॉयल स्टनर मीरा रोड टीमला. आता सिच्युएशन अशी झालंय 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धावांची गरज आहे. 11 मध्ये पाहिजे 37. आणि मी म्हणेन नितेश तर आलाय, चांगला बॅटर आहे, परंतु आयुबला स्ट्राईक वर आणलं पाहिजे, कारण की आयुबकडे ती क्षमता आहे. जरूर डॉट बॉल केलेत परंतु तो गेम चेंज करू शकतो. हे ओप्स आहेत. आणि गोलंदाज धीरज धीर दिला या विकेटने आपल्या संघाकरता. येणारे बॉल आहेत 11. 11 मध्ये पाहिजेत 37 धावा. नितेश आलाय आणि नितेशने बॉल कव्हरला खेळला होता. फिल्डर येतोय आता आयुब शेख. डॉट बॉल गेलेत. अनेक वेळा आपण बघतोय क्रिकेट खेळताना चढ उतार पाहिलेला खेळाडू आहे. अनेक उन्हाळे पावसाले गाजवलेला खेळाडू आहे. म्हणूनच आयुब शेख या मॅच मध्ये कमबॅक त्याला देखील करावं लागेल. दिन ना उम्मीद सही नाकामी तो हे लंबी है गम की शाम शामी तो हे. ही रात्र गाजवावं लागेल आयुब शेखला. यस अगदी बरोबर. ओहो प्रयत्न तर बॅटर करतायत परंतु यश काय मिळत नाही. स्लोवर वन बोटामतील जादू दाखवत या चेंडूला टर्न केलंय. आउट कटर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला गोलंदाज धीरजचा 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 2 गडी बाद 14. आता पुन्हा एकदा इक्वेशन आणि सिच्युएशन बदललंय. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 36. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. अतिरिक्त धाव आता इथे मिळाली. काय पलटवार करेल आयुब शेख नावाचा हा खेळाडू. आयुब शेख ज्याच्या नावावर बाईक आहेत, बायकर मॅन आणि आयकॉन प्लेअर म्हणून ओळखला जातो, परंतु धीरज काय गोलंदाजी करतोय. आज एनसीसी नारंगी संघाने ओळखलं गेलंय कुठे कमजोरी आहे आयुबची. हेलिकॉप्टर उडवलाय, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहे. 1 रन. हेच जर आयुबने चौकार षटकार मारले असते तर वेगळं दृश्य असतं. इथे काहीतरी घडलंय. बॅट हवेत आहे की नाही त्या कारणास्तव टीव्ही अंपायरला रेफर केलंय. रनआउट आहे की नाही हे पाहण्याकरता कहाणी में ट्विस्ट आलाय. आयुब शेख सध्या तरी बॅड पॅच मध्ये आहे या मॅच मध्ये. आणि कधी कधी बॅड पॅच असला ना तर असे अपघात देखील होत असतात. विचार केला जाईल रनआउट आहे की नाही. चांगली स्फूर्ती चांगली ऊर्जा फिल्डिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळाली आणि त्यामुळेच एकत्रित येत आहेत. त्यांचा विश्वास आहे कदाचित हा खेळाडू बाद आहे असं त्यांना वाटतंय. परंतु आता तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील आणि तदनंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. सध्या 2.4 चेंडूंचा खेळ संपला होता आणि धाबा होत्या धाव फलकावर त्या फक्त आणि फक्त 15. काही चांगला मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड. कुणीही भाकीत केलं नव्हतं की हा संघ इतका अडचणीमध्ये येईल, परंतु आज नारंगी संघाने शक्य नसलेलं जे काम होतं ते शक्य केलं. म्हणजे अशक्य शक्य ह्या क्रिकेटमध्ये काहीच नाही. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं आयुब शेखची ओळख आहे, परंतु आयुबला आता वेट करावा लागतोय. पंच देखील पाहत आहेत. ट्विस्ट आहे, क्रुशियल मुवमेंट आहे. मॅच त्या स्थितीमध्ये आहे आणि डेंजर एंडला जर पाहिलं तर आयुब शेख आहे, परंतु आयुब शेख आहे सेफ. शॉट सोडलं असेल आयुबने, कारण अजूनही तो मॅच बनवू शकतोय. धावसंख्या धावपळकावर आहे 2 गडी बाद 16 धाबा. पाठलाग होतोय 50 या धावसंख्येचा. षटक क्रमांक 3 सुरू. ओहो ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळायचं होतं. ऑन साइडला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. जणू काही एक्सप्रेस रुळावर धावतायत. इतक्या वेगाने गोलंदाजी होतोय एनसीसी नारंगी संघाची. हे तुम्ही बघू शकतायत. व्हाईट लाईनच्या आतून हा चेंडू पुढे टर्न होतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा, 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि या मॅच मध्ये एकही षटकार आला नाही सेकंड इनिंग मध्ये.
आणि या बॉल वरती केलाय पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, मच निडेड षटकार. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. काय पुल केलाय, पॉवर जनरेट केली आणि मॅच मध्ये मच निडेड षटकार होता. या षटकारनिशी पुन्हा एकदा होप्स वाढवले टीम रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे. 6-28 ची गरज, 6 चेंडू आणि आता 28 ची गरज आहे. समोर आपल्याला विसरून चालणार नाही की समोर आयुब शेख नावाचा हिटमॅन त्या ठिकाणी उभा आहे. तो पलटवार करण्याची क्षमता दाखवू शकतोय, परंतु आता तसं वाटत नाही की त्याच्या बॅट मधून धावा येतील. इतकी सक्षमता एनसीसी नारंगी टीमने दाखवली. कंपॅरिझन जर आपण बघितलं तर नारंगी संघाने 3 षटकांमध्ये 39 वर 1 गडी गमावला होता. या उलट 3 षटकांमध्ये 22 धावांवर 2 गडी गमावलेत ते रॉयल स्टनर मीरा रोड टीमने. आणि संदीप सर आकडा बघा ना काय आलाय, 2 and 2 नेल्सन फिगर, को इन्सिडंट आकडा. आणि असा आकडा येतो त्यावेळी देखील ट्विस्ट होत असतो. को इन्सिडंट आकडा आलाय, नेल्सन फिगर. 22 धावा फलकावरती, 2 विकेट 2 ओव्हर मध्ये 3 विकेट गेलेत, परंतु 22 धावा. 6-28. अगोदर काय घडलंय हे आईबला विसरावं लागेल. किती चेंडू डॉट केलेत हे सर्व चित्र पुसावं लागेल आणि आज नवीन इतिहास बनवण्याकरता 6 मध्ये 28 त्याला करायचे आहेत. पुढचा बॉल स्लो बर्बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, कृती बघितली आणि त्याच्यानंतर गोलंदाजाने हा चेंडू टाकलाय. आता दबाव दडपण स्पष्ट जाणवतोय ते प्रत्युत्तर देणाऱ्या रॉयल स्टनर मीरा रोड या संघावर. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 मध्ये पाहिजे 27 धावा. आता तर मला असं वाटतं की हे अशक्य आहे, परंतु पहिल्यांदाच अशी बॉडी लँग्वेज पाहिले आयुब शेखची. अन्यथा नेहमीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवणारा खेळाडू आता मात्र नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरला स्ट्राईक देतोय. दिवस खराब आहे, खेळाडू खराब नसतो कोणताही. प्रत्येक स्पर्धेमध्ये तो चांगला खेळ करेल ही अपेक्षा असते, परंतु प्रत्येक गोलंदाज देखील तो विचार करून येतो. म्हणून आयुबने आज जरी प्रदर्शन तितकं चांगलं केलं नाही ना, आयुबचा रेकॉर्ड हा कायमच राहील टेनिस क्रिकेटमध्ये. एक स्पर्धा खराब झाली म्हणून खराब खेळाडू तुम्ही होत नाहीयेत. 5 बॉल मध्ये पाहिजेत 27 धावा. नितेश आहे, नितेश मध्ये क्षमता आहे, त्याची पॉवर त्याने दाखवले आणि त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. एखादा षटकार या बॉल वरती आला तर दबाव येईल फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती, परंतु दबाव आहे सुरुवातीपासून तो म्हणजेच टीम रॉयल स्टनर मीरा रोड. आता मी म्हणेन की या मॅच मध्ये बाजी पूर्णपणे हातामध्ये मॅच गेलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या एनसीसी नारंगी संघाकडे. यस, म्हणतात ना की शक्य असलेल्या गोष्टी साध्य करण्याकरता ताकद लागते आणि अशक्य असलेल्या गोष्टी साध्य करण्याकरता विश्वास लागतोय. तो विश्वास इथे दिसला नाही प्रत्युत्तर देताना रॉयल स्टनर मीरा रोड या टीम मध्ये, आणि हेच कुठेतरी कमी पडलेत. आणि इथे आयुब शेखची बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर तिथे स्वतःहून असं रनआउट देखील झालाय. खराब प्रदर्शन पाहिलं गेलं असं कधीच आयुब शेखला आपण पाहिलं नाही, परंतु त्याला ऊर्जा देण्याकरता त्याच्यासाठी टाळ्या एकदा वाजवल्या पाहिजे. जरी खराब फलंदाजी केली ना तरी मात्र आयुब शेख हा आयुब शेखच राहणार आहे. त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहे. एक स्पर्धा खराब गेली म्हणून तो खेळाडू खराब होणार नाही. या अगदी बरोबर, स्टार खेळाडू आहे तो. चमकदार कामगिरी ह्या सामन्यात त्याला करता आली नाही. कदाचित सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा अनेक स्पर्धा तो गाजून आला असेल आणि खऱ्या अर्थाने गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज होता याच टुर्नामेंट्स मधील, आणि तोच खेळाडू इथे असफल ठरलाय. कुठेतरी त्याला सुद्धा ही गोष्ट टोचत असेल अक्षय. आता वळूया, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. मेहराज नवीन बॅटर गेलेत. लोअर मिडल ऑर्डर मध्ये गेलेत मेहराज. या इनिंगचा जर आपण विचार केला तर या इनिंग मधले आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावपळकावर थांबलेली दिसते, मंदावलेली दिसते. पुढचा बॉल, ओहो, इनसाइड आउटचा फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तो करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने भागवली. या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, गॉन.
समाज सेवा करण्या निघा केलंय मनात त्यानं घरे केलंय मनात त्यानं घर अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर दमदारी स्पर्धा दर्जेदार ही स्पर्धा आणि डंका वाजला या जुचंद्र नगरीमध्ये लोकनेते चषक काय टुर्नामेंट राहिले शेवटपर्यंत प्रेक्षकांची गर्दी खरोखरच इतकी गर्दी या आधी आपण पाहिली नव्हती डे क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहिलंय नाईट क्रिकेटमध्ये इथे जर पाहिलं तर चारही बाजूने प्रेक्षक आहेत आणि येणाऱ्या स्पर्धा देखील आता नाईट अँड नाईट तुम्हाला पाहायला मिळतील 2 बॉल आणि औपचारिकता शिल्लक आहे हेच म्हणावं लागेल स्कोरबोर्ड सांगण्याऐवजी औपचारिकता शिल्लक बॅटिंग करणाऱ्या टीम करता यस अर्जुन आडे तो सुद्धा आलाय परंतु तो असफल ठरलाय पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी अर्जुन आडे याने केली होती एक अष्टपैलू खेळाडू मीरा भाईंदर परिसरातील हा खेळाडू आहे आणि आयकॉनच्या रूपाने तो लीग मॅचेस मध्ये खेळतोय फुल टॉस बॉल आता फुल टोल वसूल केलाय षटकार आलाय परंतु येता येता खूप उशीर झालाय याच बरोबर धावसंख्या 30 आणि फार मोठ्या फरकाने या मॅचला गमावलंय रॉयल स्टनर मीरा रोड या टीमने कॉंग्रॅच्युलेशन एनसीसी नारंगी टीम आपण फायनल मध्ये गेलात वेल डन करोडो झालेत प्यार असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार थँक्यू सो मच लगेचच आपण